आज आपण या व्हिडिओमध्ये असे मराठी कलाकार पाहणार आहोत ज्यांनी आपल्याला मिळालेल्या अल्पायुष्यात मराठी चित्रपट चाहत्यांच्या मनात कायमचा ठसा उमटवला। या मराठी ॲक्टर्सच्या बाबतीतही असे काही घडले ज्यामुळे ते करिअरच्या शिखरावर असताना अचानक जग सोडून गेले। त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला। रंजना यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक अढळ जागा निर्माण केली होती। बिनकामाचा नवरा, मुंबईचा फौजदार, असला नवरा नको ग बाई, सासू वरचढ जावई असे अनेक दर्जेचे चित्रपट त्यांनी केले। 80च्या दशकात त्यांचा हात धरणारी एकही अभिनेत्री नव्हती, पण एका अपघाताने त्यांचे करिअर संपून गेले। रंजना 1987 मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेंगलोरला जात होत्या। त्यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले। त्यांचा डावा हातही निकामी झाला होता। त्यावेळी रंजना केवळ 32 वर्षांच्या होत्या। रंजना यांनी या अपघातानंतर आयुष्याची शेवटची 13 वर्ष व्हीलचेअरवर काढली। पुढे रंजना खचत गेल्या आणि 2000 मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या 45व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले। स्मिता पाटील मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे झाला। ती वेगवेगळ्या भाषांमधील जवळपास 80 चित्रपटांमध्ये दिसली, परंतु मुख्यतः तिने मराठी आणि हिंदीमध्ये काम केले। हिंदीतील नमक हलाल, अर्थ, मंथन, भूमिका, निषाद हे त्यांचे चित्रपट गाजले। मराठीत त्यांनी जैत रे जैत, उंबरठा, सामना, सूत्रधार अशा सुपरहिट चित्रपटात काम केले होते। बाळपणाच्या वेळी गुंतागुंतीमुळे वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला। या महान अभिनेत्रीचा अचानक मृत्यू अख्ख्या भारताला झटका लावून गेला। रसिका जोशी अभिनेत्री रसिका जोशीचा जन्म 1972 मध्ये मुंबईत झाला। तिचा विवाह प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता गिरीश जोशी यांच्याशी झाला होता। जोशी यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट मालिकांमध्ये काम केले होते। आई नंबर 1, यंदा कर्तव्य आहे आणि खबरदार हे तिचे काही मराठी सिनेमे आहेत। त्यांनी गैब, एक हसीना थी, वास्तुशास्त्र आणि मालामाल विकले इत्यादी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले। वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले। आनंद अभ्यंकर यांचा जन्म नागपूरला झाला होता आणि शिक्षण पुण्यात झाले। त्यांच्या असंभव, मला सासू हवी या मालिका गाजल्या। त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले। 2012 मध्ये पुण्यावरून येताना मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघातात त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्यासोबत तेव्हा अक्षय पेंडसे हा सुद्धा अभिनेता होता। अक्षय पेंडसे आणि आनंद अभ्यंकर या दोन प्रसिद्ध मराठी अभिनेत्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला धक्का बसला होता। सतीश तारे त्यांच्या कॉमेडी भूमिकांसाठी ओळखले जातात। त्यांचा जन्म 1965 मध्ये पुण्यात झाला। त्यांनी अभिनेता, विनोदी कलाकार, दिग्दर्शक आणि गायक म्हणूनही काम केले। यकृताच्या गंभीर दुखापतीमुळे 3 जुलै 2013 रोजी 48व्या वर्षी त्यांचे निधन झाले। अश्विनी एकबोटे यांचा जन्म पुण्यात झाला। अभिनयाबरोबरच त्या शास्त्रीय नृत्यही शिकल्या होत्या। त्यांनी तप्तपदी, डेबू, कॉफी आणि बरंच काही, भोभो या चित्रपटात काम केले होते। राधा ही बावरी, आईसाहेब, अहिल्याबाई होळकर, दुहेरी या मालिकांमधील त्यांची भूमिका विशेष गाजली। एक कार्यक्रम सादर करत असताना अचानक रंगमंचावरच त्यांना अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळी त्या 44 वर्षांच्या होत्या। मोहन गोखले हे मराठी अभिनेते, दिग्दर्शक होते। त्यांनी मराठी नाटके आणि मराठी तसेच हिंदी चित्रपटांतूनही भूमिका केल्या होत्या। हेच माझे माहेर, माफीचा साक्षीदार आणि आज झाले मुक्त मी यासारख्या अनेक चित्रपटात मोहन गोखले यांनी भूमिका केल्या। हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये त्यांनी कामे केली होती। कमल हसन यांच्या हे राम या सिनेमासाठी ते चेन्नईला गेले असता त्यांचे हार्ट अटॅकने निधन झाले। त्यावेळी ते फक्त 46 वर्षांचे होते। प्रिया तेंडुलकर या प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांच्या कन्या आहेत। त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकामध्ये कामं केली होती। त्यांचा पहिला चित्रपट 1973 साली आलेला दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा अंकुर हा होता। या व्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते। प्रिया तेंडुलकर या भारतातील पहिल्या टीव्ही स्टार म्हणून ओळखल्या जातात। त्यांची रजनी ही मालिका खूपच गाजली। त्याच्यानंतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, जिम्मेदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी तर दामिनी या मराठी मालिकेचा समावेश होतो। त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते, मात्र कॅन्सरशी लढता त्यांचे हार्ट अटॅकने 2002 साली निधन झाले। त्यावेळी ते 48 वर्षांच्या होत्या। अरुण सरनाईक रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील देखणा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती असे अभिनेते म्हणजे अरुण सरनाईक।
अरुण सरनाईक यांचा जन्म 1935 रोजी कोल्हापूर येथे झाला. रंगल्या रात्री अशा, एक गाव 12 भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले. 1984 साली एका कार अपघातात त्यांचे निधन झाले. 1984 साली कोल्हापूरहून पुण्याला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि एका मुलाचेही निधन झाले. तर हे होते मनोरंजन विश्वातील असे काही कलाकार ज्यांनी आपल्या अभिनयानं सामान्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. पण त्यांचे अचानक जग सोडून जाणे चाहत्यांच्या मनाला झटका लावून गेले. आपल्या छोट्या करिअरमध्ये या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. त्यांनी केलेले काम प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत. चाहत्यांच्या मनात हे कलाकार अमर झाले आहेत. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा.